नमस्कार. श्रावणाची सुरुवात गोड पदार्थाने तर नक्कीच व्हायला हवी. म्हणूनच आज आहे मस्त अशी तांदळाची खीर. तर इथे मी 1 लिटर दूध व्यवस्थित असं तापवून घेतलेलं आहे. छान असं बारीक गॅसवरती व्यवस्थित हे दूध तापवून घ्यायचं आणि त्यामध्ये मी 5 ते 6 इलायची सोलून घेतलेल्या आहेत. त्याची साखरेसोबत पूड करून घ्यायची आणि मिक्सरला छान बारीक पूड करून घ्यायची आणि मग या दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे. व्यवस्थित दुधामध्ये 3 ते 4 मिनिटांसाठी ढवळून घ्यायचं आहे दूध व्यवस्थित. म्हणजे इलायचीचा सुगंध त्या दुधाला व्यवस्थित लागला जातो आणि दूध देखील शिजून मस्त खिरीसाठी तयार होतं. म्हणून पहिले 7 ते 8 मिनिटं तरी दूध मंद आचेवर छान शिजवून घ्यावं. व्यवस्थित असं हे दूध आपलं शिजत आहे आणि ही खीर आपण तांदळाची करणार आहोत. तर यासाठी आपण कोणताही सुवासिक तांदूळ वापरला तरी इथे चालतो. हे पहा, मी आता इथे साखर ॲड करणार आहे. आपल्या आवडीनुसार इथे आपण साखरेचा वापर करायचा आहे. कोणाला कमी किंवा जास्त असं गोड लागत असेल तर इथे तुम्ही साखरेचा वापर करू शकता. आणि मी इथे बासमती तुकडा वापरलेला आहे, सुहासिक तांदूळ. 1 छोटी वाटी तांदूळ घ्यायचा आणि त्याच्यात 3 ते 4 पट पाणी टाकून मी हा तांदूळ शिजवून घेतलेला आहे आणि मिक्सरला थोडं पाणी टाकून वाटून घेतलेलं आहे. याने काय होतं, खिरीला खूप मस्त असं टेक्स्चर येतं आणि खूप छान अशी चव देखील लागते. व्यवस्थित दूध उकळून घ्यायचं. तुम्हाला कोणताही सुहासिक तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता, आंबेमोहर वापरू शकता. मी इथे बासमती तांदूळ तुकडा वापरलेला आहे बरं का. तो असा आता मिक्सरला वाटून घेतलेला आहे आणि मी आता इथे दुधामध्ये मिक्स करणार आहे. व्यवस्थित त्याच्या गुठळ्या न होता आपल्याला हे दूध आणि भात व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित छान असं मंद गॅसवरती. खूप छान अशी चव लागते या खिरीची आणि करायला देखील खूप सोपी आहे. काही कटकट लागत नाही, काही जास्त सामान लागत नाही. एकदम कमी साहित्यात झटपट अशी होणारी ही खीर आहे. गुठळ्या न होता व्यवस्थित असं आपल्याला हे दूध आता हलवून घ्यायचं आहे. साखर आपण प्रमाणातच ॲड केलेली आहे. आता एकीकडे काय करणार आहे, तूप गरम करून घेणार आहे आणि या काजू बदाम व्यवस्थित आता भाजून घ्यायचे आणि त्यावरती फोडणी करून घ्यायची आहे. हे पहा, मी इथे काजू आणि बदाम कट करून घेतलेले आहेत. तेलावरती मस्त असे व्यवस्थित 2 ते 3 मिनिटांसाठी फ्राय करून घ्यायचे. लक्षात ठेवायचं, जास्त भाजायचे नाहीत बरं का, नाहीतर करपल्यासारखा त्याला वास येऊ शकतो. म्हणून फक्त 2 ते 3 मिनिटांसाठी फक्त तुपावरती छान परतून घ्यायचे आणि मग यावरती आपल्याला फोडणी करून घ्यायची आहे. आणि एकीकडे आपली खीर देखील मस्त अशी मंद गॅसवर उकळत आहे, शिजत आहे छान अशी आणि त्यातला जो भात आपण वाटून टाकलेला आहे तो मस्त असा एकजीव देखील होतोय. हे पहा, एकदम हळुवारपणे हळूहळू आपल्याला जी फोडणी करून घ्यायची आहे, नाहीतर दूध आपलं उतू जाऊ शकतं, खीर आपली उतू जाऊ शकते. म्हणून किंवा गॅस बंद करून जरी आपण ही फोडणी केली ड्रायफ्रूट्सची तरी चालते. हे पहा, मी गॅस बंद केलेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये चारोळीचा देखील वापर करायचा बरं का. चारोळी देखील खूप छान लागतं या खिरीमध्ये. तांदळाच्या खिरीमध्ये चारोळीचं प्रमाण जरा जास्त ठेवायचं, ती खाण्यास खूप सुंदर अशी लागते ही चारोळी. आता आपण चारोळीची देखील फोडणी करून घेणार आहोत की झाली मग आपली मस्त अशी झटकेपट गोड अशी खीर तयार आहे की नाही. छान आणि मस्त सोपी रेसिपी आणि पटकन देखील होणारी अशा छान छान रेसिपींसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि एक लाईक या रेसिपीसाठी नक्की करा. परत भेटूयाच अशा छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय. Bring me into golden sunlight. If I'm going with you,